आणि सरांनी सांगितलं की सर आम्ही 7 दिवस एकत्र राहिलो पण तुम्ही कवी आहात हे माहिती नाही, कारण तुम्हाला ते सांगायला आवडतच नाही, कारण मी मुळात कविताच लिहित नाही. त्याचं कारणही सांगतो. पण कवी म्हणून जगायचं नाही मला, म्हणायचं नाही कवी म्हणून. जन्म मिळालाय माणसाचा तर जगेलही माणूस म्हणून. कवी म्हणून जगायचं नाही मला, मरायचं नाही कवी म्हणून. जन्म मिळालाय माणसाचा म्हणून जगेलही माणूस म्हणून. भोग भोगतो माणसाचे म्हणून लिहू पाहतो माणसाला. भोग भोगतो माणसाचे म्हणून लिहू पाहतो माणसावर. मी मांडतो वेदना माणसाच्या आणि जग ओळखते कवी म्हणून. जग ओळखते कवी म्हणून. म्हणून हस्तागायत मी माझ्या कुठल्याही रचनेवर पुढे कवी म्हणून शब्द लिहिलेला नाही. त्याचे एकमेव कारण जगाने कोण काय करते ते ओळखायला पाहिजे. एकतर ती रचना कधी सुचते, कविता कधी सुचते. एकतर माणसाला खूप आनंद होतोय किंवा अधिक दुःख होतं. आणि ज्यावेळेस आम्ही दुःख म्हणतो आणि जगाने त्याचा कुठेतरी तमाशा करावा आणि आम्हाला कवी म्हणून ओळखावं, ही गोष्ट मला अजिबात आवडत नाही. आणि म्हणून मी तसं करत नाही. आणि सरांनी जरी सांगितलं मी पोलीस पाटील आहे, एकीकडे मी आदर्श पोलीस पाटील आहे आणि दुसरीकडनं मी निलंबित झालेलो पोलीस पाटील पण होतो. म्हणजे ज्यावेळेस मी माझ्या कवितेतून विद्रोह मांडला, कोणी किती जरी शल्य घेतलं तरी मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो, हा सार्थकचा जो रस्ता आहे जेवढा झालाय तेवढा तो माझ्या कवितेमुळे झालेला आहे. ही आपली गोष्ट आहे. आणि त्याच गोष्टीमुळे मला आता अजून एक कविता लिहिली का त्याच्यात तो पूर्ण होईल. पण मी त्याचं कारण सांगतो. आता पोलीस पाटलाला पण चांगले मानधन झालंय आणि मला काय कोणा निलंबित व्हायचं आहे मला, माझं कुटुंब आहे. आणि मी गाऊन कविता बोलत नाही कारण इकडे गळा आहे, आम्हाला जसं तो नरडा असतो. खूप चांगले गायक आहेत सर, राजेश फडणवीस.